नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण दुपारचं जेवण असो की रात्रीचं जेवण मस्त हलका फुलका आणि झटपट तयार होणारा असा बेत बनवतोय. त्यासाठी इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी सालीसहित हिरवी मूगडाळ घेतली आहे. ज्या वाटीने मूगडाळ घेतली आहे त्याच वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला आहे. इथे हा तांदूळ मी रोज भात बनवण्यासाठी वापरते तोच घेतला आहे. तुम्ही रेग्युलर जो भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतात तोच वापरायचा आहे. त्यानंतर आता डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर इथे डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नाहीत. धुतले की आपल्याला ते लगेच वापरायचे आहेत. त्यासाठी गॅसवर लगेच कुकर गरम करायला ठेवायचा. कुकर गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. इथे शक्यतो तुपाचाच वापर करा, तेलाचा वापर करू नका. तूप वितळलं आणि गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. जिरे आणि कढीपत्ता छान तडतडले की आता यामध्ये आपण जे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते घालायचे. तर इथे तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यातलं सर्व पाणी मी निथळून घेतलं आहे. आता हे डाळ आणि तांदूळही मध्यम आचेवरती तुपामध्ये 1-2 मिनिटं परतून घ्यायचे. ही जी थाळी आपण बनवतोय यामध्ये आपण कांदा, लसूण, टोमॅटो किंवा कोणतेही मसाले घालणार नाही. त्यामुळे ही थाळी एकदम पचनाला हलकी आणि खायला एकदम पौष्टिक आहे. तांदूळ आणि डाळ तुपामध्ये 1-2 मिनिटं छान परतून घेतले की आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे आपण 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतले होते. तर ज्या वाटीने डाळ आणि तांदूळ मोजून घेतले आहेत त्याच वाटीने यामध्ये मी 6 वाटी पाणी घालणार आहे. म्हणजे या ठिकाणी जेवढं तुम्ही डाळ आणि तांदूळ घेतला आहे त्याच्या 3 पट पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आता डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे. तर इथे डाळ आणि तांदूळ पाण्यासोबत छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत. त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार किंवा 1 छोटा चमचा मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हे आणखी पौष्टिक बनवण्यासाठी याच्यासोबत तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. तर इथे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. आता कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण त्यासोबत खाण्यासाठी मस्त थोडासा गोड, थोडासा आंबट, झटपट होणारा गुजराती पदार्थ बनवूया. त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी आंबट दही घेतलं आहे. दही घेताना आंबटच घ्या, म्हणजे या पदार्थाची चव एकदम अप्रतिम लागते. त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्याने मी 3 चमचे बेसन पीठ घेतलं आहे ते घालायचं. त्यानंतर अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि चवीनुसार किंवा 1 छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. आता हे सर्व साहित्य आधी चमच्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी चमच्याऐवजी विस्कर वापरलात तरी चालेल. तर इथे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. त्यासाठी इथे मी ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने 3 वाटी पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर आता पुन्हा हे सर्व एकदा विस्करनी छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जे आपण बेसन पीठ घातलं आहे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर जर हे मिश्रण तुम्हाला जास्त सैलसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे बेसन पीठ आणखी ॲड करू शकता. तर इथे सर्व साहित्य छान एकसारखं मी मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की आता त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. तर या ठिकाणीही तुम्ही तेलाऐवजी शक्यतो तुपाचाच वापर करा, कारण तुपामुळे या पदार्थाची चव खूप छान येते. तूप वितळलं आणि गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे. त्यासाठी इथे मी 3 ते 4 लवंगा, 3 लाल सुक्या मिरच्या आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे. आता हे खडे मसाले तुपामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती 1 अर्धा मिनिटं परतून घ्यायचे. सर्व खडे मसाले तुपामध्ये 1 अर्धा मिनिटं परतून घेतले की आता यामध्ये पाव चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि 8 ते 9 कढीपत्त्याची पाने घालायची आणि आता हे सर्व मध्यम आचेवरती पुन्हा 1 अर्धा मिनिट परतून घ्यायचं. सर्व साहित्य तुपामध्ये छान परतून घेतलं की आता त्यामध्ये आपण जे बेसन आणि दह्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घालायचं. तर हे मिश्रण चमच्यानी आधी एकसारखं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तळाला जे बेसन पीठ बसलं असेल ते पूर्णपणे यामध्ये मिक्स होईल.
आणि हे बेसन दह्याचं तयार केलेलं मिश्रण कढईमध्ये घालताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा। एका हाताने मिश्रण कढईमध्ये घालायचं आणि एका हाताने ते चमच्याने एकसारखं मिक्स करत राहायचं। मिश्रण कढईमध्ये घालून झालं की गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत या कढीला उकळी काढून घ्यायची। अशा पद्धतीने जर तुम्ही कोणतीही कढी बनवाल तर ती कधीच फाटणार नाही। आणि इथे तुम्ही बघू शकता जसजसं हे मिश्रण आपण मिक्स करत जाऊ तसं हे तुम्हाला घट्टसर झालेलं दिसेल। आणि इथे एकसारखं मिक्स करत या कढीला हाय फ्लेमवरती उकळीही काढून घेतली आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि अशा पद्धतीनेच मिक्स करत ही कढी एक 8 ते 9 मिनिटं किंवा तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल तर तेवढा वेळ ही कढी छान अशी शिजवून घ्यायची। ही कढी जेवढा वेळ तुम्ही शिजवाल तेवढी या कढीची चव दुप्पट तिप्पट वाढते। एक 3 ते 4 मिनिटं ही कढी छान अशी शिजवून घेतली की त्यानंतर यामध्ये एक गुळाचा तुकडा घालायचा। गुजराती कढी आहे त्यामुळे याच्यामध्ये गुळ कंपल्सरी घालायचाच आहे। गुळामुळे या कढीची चव थोडीशी गोड थोडीशी आंबट अशी एकदम मस्त लागते। गुळ नसेल तर त्याऐवजी थोडीशी साखर घातली तरी चालेल। गुळ घातल्यानंतर पुन्हा ही कढी मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं 4 ते 5 मिनिटं किंवा तुमच्याजवळ जेवढा वेळ असेल तेवढा वेळ शिजवून घ्यायची। त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा ही कढी एकसारखी मिक्स करत एक 2 ते 3 मिनिटं आणखी शिजवून घ्यायची। ही कढी बनवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे। यामध्ये खडे मसाले घातले जातात, त्याचप्रमाणे हळद किंवा लसूण घातला जात नाही। त्याचप्रमाणे यामध्ये थोडासा गोडपणा येण्यासाठी गूळ किंवा साखरही कंपल्सरी घातलीच जाते। त्याचप्रमाणे याला फोडणीही तेलाऐवजी तुपामध्येच दिली जाते, त्यामुळे ही कढी चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते। तर इथे आपली मस्त थोडीशी गोड थोडीशी आंबट थोडीशी तिखट अशी गुजराती कढी बनवून तयार झाली आहे। त्याचप्रमाणे कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकरही थंड झाला आहे। आता आपण कुकरचं झाकण काढूया आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पौष्टिक अशी कोणतेही मसाले न घालता कांदा लसूण विरहित एकदम मौसूद अशी गुजराती पद्धतीची दाल खिचडी बनवून तयार आहे। ही दाल खिचडी यामध्ये कोणतेही मसाले घातले नाहीत, कांदा लसूण विरहित आहे, तरीही चवीला एकदम भन्नाट लागते। आता आपण ताट वाढून घेऊयात। त्यामध्ये मस्त गुजराती पद्धतीची कांदा लसूण विरहित कसलेही मसाले न घातलेली एकदम पौष्टिक दाल खिचडी, त्यासोबत मस्त गरमागरम थोडीशी गोड थोडीशी आंबट थोडीशी तिखट अशी गुजराती पद्धतीची कढी आणि त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी मस्त कुरकुरीत असा पापड, लोणचंही तुम्ही घेऊ शकता। आणि गरमागरम दाल खिचडीवरती मस्त तुपाची धार आणि नंतर यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं, हा एकदा झटपट होणारा आणि पौष्टिक असा बेत नक्की बनवा। गरमागरम दाल खिचडीसोबत ही गुजराती कढी चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते। आणि एकदा जर ही दाल खिचडी तुम्ही माझ्या या पद्धतीने बनवून खाल्लीत तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्हालाही आजचा झटपट होणारा भन्नाट बेत आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।